अमेरिकेतील महिला भारतात आली होती. काही दिवसातच तिचं लग्न होतं. पण अचानक तिच्यासोबत असं काही झालं ज्याची तिला कल्पनाही नव्हती. ती अचानक गायब झाली आणि समोर आलं हादरवणारं भयानक वास्तव. चला तर जाणून घेऊयात सविस्तर घटना. रुपिंदर कौर पंधेर नावातच एक आपुलकी होती. अमेरिकेत गेल्यावरही तिने आपल्या मुळांचा, आपल्या संस्कृतीचा कधी त्याग केला नाही. वयाच्या 69व्या वर्षीही ती हसतमुख, सगळ्यांना मदत करणारी उबदार व्यक्ती म्हणूनच ओळखली जायची. तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. मुलं आपापल्या संसारात रमली होती. त्यामुळे एकाकीपणाची जाणीव तिला सतत सतावत होती. जूनच्या सुरुवातीला ती अमेरिकेतून पंजाबला आली. गावातल्या लोकांसाठी ही अभिमानाची बाब होती की आपली रुपिंदर परतली आहे. तिच्या मनात एक छोटंसं गुपित होतं. ती लग्नाची तयारी करत होती. तिचा जीवन प्रवास पुन्हा एकदा रंगतदार व्हावा, तिला साथ मिळावी म्हणून तिने इंग्लंडमध्ये राहणाऱ्या चरणजीत सिंग ग्रेवालशी विवाहाचा निर्णय घेतला होता. चरणजीत 67 वर्षांचा, सुसंस्कृत, बोलण्यात गोड आणि परदेशात स्थायिक. त्याच्या बोलण्याने रुपिंदरला विश्वास वाटला की हीच व्यक्ती तिच्या आयुष्याच्या शेवटची सोबत ठरेल. फोनवरच्या गप्पा, संदेश आणि काही भेटी यामुळे तिचा विश्वास घट्ट झाला. पण रुपिंदरला माहीत नव्हतं की या विश्वासामागे किती खोल गर्ता दडलेली आहे. 11 जुलैची संध्याकाळ. रुपिंदर घरी होती. शेजारणीने तिला शेवटचं हसताना पाहिलं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 जुलैला ती अचानक गायब झाली. घरातला दरवाजा बंद, मोबाईल बंद. हे सगळं पाहून नातेवाईकांना काळजी वाटली. पण सुरुवातीला त्यांनी समजलं की ती कदाचित कुठे नातेवाईकांकडे गेली असेल. मात्र 2 दिवस गेले तरी काहीच पत्ता लागला नाही. तिचा मोबाईल पूर्णपणे बंद होता. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. शेजारच्या गावात, हॉटेलमध्ये, रेल्वे स्थानकावर कुठेही तिचा ठाव ठिकाणा सापडला नाही. हळूहळू गावात कुजबूज सुरू झाली. येणाऱ्या बाई कुठे गेल्या? सुमारे 8 दिवसांनी गुंगराना गावाजवळील नाल्यातून एक विचित्र दुर्गंधी येऊ लागली. गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी जेव्हा त्या नाल्यात शोध घेतला तेव्हा त्यांना पोत्यामध्ये भरलेले अवशेष सापडले. सुरुवातीला कुणाचं आहे हे समजणं कठीण होतं. पण DNA चाचणीतून समोर आलं, हा मृतदेह रुपिंदर कौर पंधेराचा आहे. गाव हादरलं. सर्वांना एकच धक्का बसला, ही इतकी चांगली बाई, तिचं असं होऊ शकत नाही. पोलिसांनी सगळ्या शक्य दिशेने तपास सुरू केला. तिचे नातेवाईक, शेजारी, अमेरिकेतील संपर्क सगळ्यांच्या चौकशी झाल्या. तिच्या मोबाईलचं लोकेशन तपासलं असता आयफोन नाल्याजवळ सापडला. जाणीवपूर्वक तोडून फेकण्यात आला होता. यामुळे स्पष्ट झालं की हा अपघात नव्हे तर योजना करून केलेली हत्या आहे. मग लक्ष चरणजीतकडे वळलं. कारण रुपिंदरने अलीकडेच आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं होतं की ती लवकरच त्याच्याशी लग्न करणार आहे. पण चरणजीत सतत फोनवरून टाळाटाळ करीत होता. पोलिसांनीही त्याचा तपास केला. त्याचवेळी समोर आलं सुखजित सिंग नाव, जो स्थानिक रहिवासी होता. सुखजित पोलिसांच्या ताब्यात आल्यावर काही दिवस तो गप्प राहिला. पण अखेर दबावाखाली त्याने धक्कादायक सत्य सांगितलं. हो, मीच रुपिंदरची हत्या केली आहे, पण ही योजना माझी नव्हती. चरणजीत सिंग ग्रेवालने मला सुपारी दिली होती. त्याने कबूल केलं की 12 जुलै रोजी त्याने स्वतःच्या घरात रुपिंदरला बोलावलं आणि तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरला. मग तो मृतदेह गुंगराणा गावाजवळील नाल्यात फेकला. आता सगळा पत्ताच उघड झाला. पण प्रश्न होता, चरणजीतने असं का केलं? तपासानंतर पोलिसांनी उघड केलं की चरणजीत सिंग ग्रेवालला रुपिंदर सोबत लग्न करायचं नव्हतं. त्याला केवळ पैशांची लालसा होती. अमेरिकेत असलेली तिची संपत्ती, परदेशी मालमत्ता या सर्वांवर आपला हक्क मिळावा म्हणून त्याने तिच्या भावनांशी खेळ केला. लग्नाचा खोटा बहाणा केला. आणि जेव्हा रुपिंदर खरंच लग्नाच्या तयारीत पुढे आली तेव्हा त्याला जाणवलं की आता मागे हटणं शक्य नाही. त्यामुळे त्याने सुखजितला पैसे देऊन तिचा खून करवला. मोबाईल फोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. पण सत्य कितीही दडपलं तरी एक दिवस बाहेर आलंच. गावात अजूनही लोक रुपिंदर बद्दल बोलतात. तिने शेवटच्या दिवसांमध्ये किती स्वप्न पाहिली होती. पुन्हा संसार उभा करण्याची आशा केली होती. पण तिच्यावर विश्वासघात झाला. चरणजीतवर खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल झाला. सुखजित जेलमध्ये आहे. पण रुपिंदरच्या मृत्यूने जे जखम सोडले ते कधीच भरून येणार नाहीत. ही कहाणी फक्त एका खुनाची नाही तर विश्वासघात, पैशांची लालसा आणि एका निष्पाप स्त्रीच्या भावनांशी खेळ केल्याची आहे. सगळं शेवटी कळलं तेव्हा लोकांच्या मनात एकच प्रश्न उमटला, प्रेमाच्या नावाखाली एवढं भयानक षडयंत्र रचता येऊ शकतं? दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.